वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू. आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. ठाण्यातल्या निकालानंतर भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक विधान. शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार हॉटेलमध्ये राहणार. सूत्रांची माहिती. सर्व नगरसेवकांना 3 वाजता वांद्र्यातल्या ताज लँडसेंडमध्ये येण्याचे आदेश. पुढील 3 दिवस नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार. सूत्रांची माहिती. मुंबईत 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसेल. मुंबईत महिला महापौर व्हावी अशी इच्छा. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना इन्सी यांची प्रतिक्रिया. केडीएमसी ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. भेटीचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल. राजकीय चर्चांना उधाण. मधुर म्हात्रेंकडनं भाजपच्या माजी उपमहापौर विकी तारेंचा पराभव. कल्याण डोंबिवली महापालिकेत विजयी झालेल्या उमेदवारांना आदित्य ठाकरेंच्या फोनवरून शुभेच्छा. कल्याण पश्चिमेत ठाकरेंच्या सेनेचं पॅनल संपूर्णपणे विजयी. आरक्षण सोडत निघाल्यानंतर भाजपचा महापौरपदाचा चेहरा ठरणार. जानेवारी अखेरीसपर्यंत मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यात नगरविकास खातं महापौर सोडत काढणार. सूत्रांची माहिती. मुंबईतील हिंदू एकजूट झालाय. आता जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईत बसवू. मुंबईच्या निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास हा ठाकरेंना चालत नाही. नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका. मनसेच्या विजयी उमेदवारांनी राज ठाकरेंची शिवतीर्थवरती भेट घेतली. मनसेचे सर्व 6 विजयी उमेदवारांचं शर्मिला ठाकरेंकडनं औक्षण. मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख. अचाट धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठीच. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. सत्ताधाऱ्यांनी पैशानं उमेदवार पळवले. 5,000 10,000 मतदारांना दिले गेले. शर्मिला ठाकरे यांचा आरोप. आम्ही खूप चांगली लढत दिली असं म्हणत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचे शर्मिला ठाकरेंकडनं अभिनंदन. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका योग्य. उमेदवार अगदी थोड्या फरकानं हरले. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. हा पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढलो. राऊतांची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित तर दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. अजित पवार बारामतीतल्या कृषी प्रदर्शन उद्घाटनाला उपस्थित. मुंबई महानगरपालिका यशानंतर भाजपनं ठाकरेंना डिवचलं. मातोश्री परिसरासोबतच मुंबईत भाजपची जोरदार बॅनरबाजी. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र अशा बॅनरवरती उल्लेख. तर मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी लावले बॅनर. भाजप आणि शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकावला. संजय राऊतांची टीका. भाजपला मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही. सत्ता नसली तरी आम्ही लढाई सोडणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईत विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवारांचा मातोश्रीवरती पेढे वाटून जल्लोष. निवडणुकीच्या आधी ठाकरे आणि काँग्रेसची युती झाली असती तर मुंबईत महापालिकेत आजचं चित्र वेगळं दिसलं असतं. मुंबई पालिका निकालावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा. 12 जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेत विरोधकांची संख्याही कमी नाही. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत. संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला नसता. संजय राऊतांची प्रतिक्रिया. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू. महापौर हा भाजप आणि मित्रपक्षाचा असेल हा विश्वास. चंद्रपुरातल्या निकालावरती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 523 जणांकडनं 1231 अर्ज खरेदी. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी होती निवडणूक. धाराशिवमधील भाजपचे नवनियुक्त नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी घेतले तुळजाभवानीचं दर्शन. यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकूर यांच्याकडनं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार. पिंपरी चिंचवडच्या थेरगावमध्ये एकाची कार पेटवली. कार पेटवल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. संपत्तीच्या वादातनं घटना घडल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची माहिती. आकाश बारणेंकडनं काळेवाडी पोलिसात तक्रार. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 24 तासात 7,000 रुपयांनी वाढ. चांदीचे दर जीएसटीसह 2,93,500 रुपये प्रति किलोवर तर सोन्याचे दर 10 ग्रॅमला 1,25,848 रुपयांवर. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबप गावामध्ये गवा शिरल्यामुळे गावकऱ्यांची धावपळ. गावातील मुख्य रस्त्यावरती तसंच गावाला लागून असलेल्या शेतामध्ये गव्याचा धुमाकूळ.
जळगावात पराभूत अपक्ष उमेदवार चैताली ठाकरेंनी रॅली काढत जनतेचे आभार मानले. चैताली ठाकरेंचा 147 मतांनी पराभव, भाजपच्या प्रतीक्षा सोनावणेंचा विजय. भंडारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत नसल्यामुळे बहिणी आक्रमक. राष्ट्रीय महामार्गाजवळच्या नागपूर नाक्याजवळ लाडक्या बहिणींचा रास्ता रोको. 2 महिन्याचे पैसे जमा न झाल्यामुळे व्यक्त केला रोष. बीडच्या माजल गावात बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा लाटण्याचा प्रयत्न. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. खोट्या सह्या केल्याचं समोर. गोंदियातील एसटी बस स्थानका लख्ख चमकणार. महिन्यातून 2दा स्वच्छता होणार. प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवली जाणार. मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांची देखील मदत घेणार. येवला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंगल परदेशी यांची घराबाहेर लावलेली बुलेट रात्रीच्या सुमारास अज्ञातानं पेटवली. राजकीय वैमनस्यातून बुलेट पेटवल्याचा प्रकार. भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा 20 जानेवारीला होणार. 19 जानेवारीला अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला जाणार. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता. साताऱ्यातील कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी लोकशाही आघाडीचे पोपटराव साळुंखे यांची बिनविरोध निवड. निवडीनंतर साळुंखेंच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंना खासदार उदयनराजेंची गाडी दिसल्यानंतर गाड्यांचा ताफा थांबवत उदयनराजेंची भेट घेतली. खासदार उदयनराजेंनी मंत्री शंभूराज देसाईंना दिला आलिंगन. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीत लाल कांद्याची विक्रमी आवक. मात्र कांद्याला सरासरी दर 1400 रुपये मिळाला. दर कमी मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. दरडवाडीतील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी.